खरं तर यायला आम्हाला उशीर झाला. 10 दिवस आपल्या आदिवासी बांधवांसाठी शिवजन्मभूमीत आपण खरं तर लढा देत होतो आणि विद्यार्थ्यांची इकडे तळमळ पाहिली. आताच मॅडमने या ठिकाणी संपूर्ण विश्लेषण केलं. मला मुळात कळत नाही हे राज्यकर्ते आदिवासी बांधवांच्या मुळावर का उठलेत मॅडम. आज जुन्नर तालुक्यात अदानी सारखा प्रकल्प आमच्याला माथी मारून आदिवासी बांधवांच्या जमिनी हिरावून घेऊ पाहते. ऑलरेडी अवादा कंपनीने पूर्व भागात शेकडो एकर जमीन घेतली आणि आता अदानी सारखा प्रकल्प पश्चिम भागात येतोय. नेमकं काय करायचं आदिवासी बांधवांनी हा प्रश्न खर तर मध्यंतरी जुन्नर तालुक्यात हे सगळे सर्वेक्षण झाली, चुकीचे अहवाल निर्माण झाले, त्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी तरुणांनी आवाज उठवला, तालुक्याचा प्रश्न झाला. या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांचे जे जे प्रश्न आहेत, ज्या ज्या समस्या आहेत, खरं तर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फक्त आम्हीच, आमचा मित्र परिवार नाही तर जुन्नर तालुका तुमच्या सोबत आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नात आहे. आपली शिवजन्मभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि तुमच्या लढ्यात ती सोबत आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगण्यासाठी आलोय. आज खर तर उपोषणाचा 12वा दिवस आहे. 10व्या दिवशी मला ऍडमिट करायला लागलं होतं कारण माझ्या लिव्हर डॅमेज झाला होता. परंतु तोपर्यंत जनसुनावणी स्थगित होत नाही तोपर्यंत मी काही उपोषणावरून हल्लो नव्हतो. मला मॅडम अनेक रिक्वेस्ट करण्यात येत होत्या, परंतु मला जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही उठू शकत नाही. झाला तो त्रास झाला, परंतु आपल्याला शेवटी जो काय आपण लढा दिला, काही का होईना, एक स्टेप का होईना, आपण त्या ठिकाणी लढा यशस्वी करू शकलो. आणि आपले सोमनाथ निर्मळ सर असतील, संजयजी साबळे सर असतील, या अनेक जी सुज्ञ आपले सहकारी आहेत, जे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करत होते, त्याच्यामुळं सगळा आदिवासी बांधव, सगळा आपला पश्चिम भाग त्या ठिकाणी जागृत झाला. आज खरं तर विद्यार्थ्यांचे एवढे गंभीर प्रश्न असताना आता मॅडमने या सगळ्या गोष्टीचं पुरेपूर विश्लेषण केलं. एवढे गंभीर प्रश्न असताना सरकारला नेमकी जाग का नाही मला कळत नाही. या सरकारला आपल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी हद्दपार करायचं काय. मॅडम, मी त्या दिवशी सांगितलं, तुम्ही जर पश्चिम भागात त्या ठिकाणी जर अदानी प्रकल्प असेल किंवा जर आमच्या आदिवासी बांधवांच्या जर मुळावर उठणार असेल तर आम्ही काय नक्षलवादी व्हायचं का मॅडम. हा फार गंभीर प्रश्न निर्माण झालाय मॅडम. हा फक्त जुन्नर तालुकाच नाही तर संपूर्ण सह्याद्रीच्या डोंगर रांगात आपला लढा जो होता, अदानी प्रकल्पाला 59 प्रकल्प दिलेत सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये, आणि आज सह्याद्रीच्या डोंगर रांगात राहणारा आपला गोरगरीब आदिवासी बांधव आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या सह्याद्रीचं रक्षण छत्रपतींनी केलं, मावळ्यांनी केलं, त्या सह्याद्रीचं ब्लास्टिंग करायला हा अदानी ग्रुप निघाला मॅडम. आणि खरा इंटरेस्ट त्यांना मायनिंग मध्ये, परंतु वीज निर्मिती प्रकल्पाच्या नावाखाली फक्त केवळ सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि अत्यंत गंभीर गोष्टी चालू आहेत. आम्ही तर शिवजन्मभूमीने ठरवलंय, काही जरी झालं, किती जरी वरून आदेश आले, सेंट्रल गव्हर्नमेंटचे आले, कितीतरी जरी पोलीस पाठबळ लावलं तरी, काही जरी झालं, अदानीला पाय ठेवून द्यायचा नाही जुन्नर तालुक्यात. काही जरी झालं, कारण हा फक्त आपल्या आदिवासी बांधवांचा प्रश्न नाही तर हा जुन्नर तालुक्याचा प्रश्न निर्माण झाला मॅडम. पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, सगळा तालुका एकत्र पद्धतीने त्या ठिकाणी लढा देतोय. अजूनही ती लढाई काही संपली नाही, लढाई अजूनही सुरू आहे. परंतु आमची लेकरं 12 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतात. ते कोण आलतं का सरकारचं माणूस इथं? आहे का कुणाचं लक्ष? मला कळत नाही आपण लोकशाहीत राहतोय का आता हुकुमशाहीत राहायला लागलो. दिल्लीच्या आंदोलनाला पण मी दिपके सरांच्या उपस्थित होतो आणि ते सगळं जवळून ते पण आंदोलन मी पाहिलं. मला असं वाटतं मॅडम, या आंदोलनाला दिपके सरांना मला वाटतं बोलायला लागतं का इथं. मी प्रयत्न करेल अभिजित दिपके नाही या ठिकाणी आणण्याचा, कारण आता हे सगळे जैनजी, जर सरकारला या गोष्टी जर दखल घेता येत नसेल, किती दिवस आपण तळमळून पडणार. ह्या उपोषणातून मी गेलोय म्हणून या भावनेपोटी मी खरं तर या ठिकाणी आलो. तेच व्हिडिओ बघितला पोरा, आमचे ही पोरं तळमळताना आम्ही पाहू शकत नाही. सरकारला माझी विनंती आहे, जर हा लढा फक्त
मांजरी गाव वसतिगृह असा नाहीये, हा संपूर्ण महाराष्ट्राचा लढा होऊ शकतो जर सरकारने गंभीर दखल घेतली नाही तर. आज मला वाटतं एक प्रतिनिधी मंडळ आपलं गेलंय मुंबईला. मला निर्मळ सरांचा फोन झाला होता. त्यातून जर चर्चा करून जर काही पॉझिटिव्ह येत असेल तर ठीक आहे, नाही तर मला असं वाटतं हे लेकरांबरोबर आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी या लढ्यात उतरलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जुन्नर तालुका असेल, अकोले तालुका असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, संपूर्ण महाराष्ट्र असेल, आज आमच्या जर विद्यार्थ्यांच्या भावना जर या सरकारला कळत नसेल, मगाशी मॅडमने जसा उल्लेख केला की सरकारला मुळात आम्हाला शिकून द्यायचं का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. आम्हाला नेमकं नोकरीत घ्यायचं का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. मग आम्हाला तुम्ही असं नक्षलवादी करणार आहे काय? हा फार गंभीर समस्या आणि गंभीर प्रश्न निर्माण झालाय. आज माझी खर तर सरकारला जे आदिवासी मंत्री आहेत यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे. माझे आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळ साहेब आहेत, त्यांनी पण या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मला वाटतं काल रोहित दादा या ठिकाणी येऊन गेले, आम्ही न्यूजद्वारे पाहिलं. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांशी पण या ठिकाणी आम्ही चर्चा करू. परंतु हा प्रश्न, हा तुमच्या सगळ्या लढ्याचा प्रश्न, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जुन्नर तालुका शिवजन्मभूमी आपल्या सोबत आहेत एवढंच मी निश्चिम सांगायला आलोय. आमच्या समेत पत्रकार बांधव पण आले. ज्या भावना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासन दरबारी जाव्या, आमच्या लेकरांची तळमळ त्या ठिकाणी दिसावी म्हणून या ठिकाणी आम्ही सोबत आमच्या पत्रकार बांधव पण आहेत. अदानी प्रकल्प असो किंवा शिक्षणाचा विषय असो, आज खरं तर सगळ्या आदिवासी बांधवांनी एकजूट होण्याची गरज आली आहे. आणि मला असं वाटतं हा लढा हुकुमशाहीच्या विरोधात आहे. मी ज्या दिवशी 10 दिवस उपोषण करत होतो मॅडम, मला असं वाटलं हा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ एक काय, त्याच्यापेक्षा वाईट आहे. म्हणजे ब्रिटिशांविरोधात जसं सगळे महापुरुष लढत होते, अरे तशी वेळ आणली बाबांना. तुम्ही काय करता? तुम्ही स्वातंत्र्य मिळून देशाला इतकी वर्ष झाली तरी आम्हाला इथं तळमळून पडायला लागते. ही भावना आमची, आमच्या लेकरांची भावना या सरकारने समजून घ्यावी. नाहीतर ही फक्त थिणगी, ही फक्त सुरुवात आहे. मला असं वाटतं सगळ्या जर देशातील आदिवासी बांधव जर एकजूट झालं ना, मला नाही वाटत की हे जे हुकुमशाह आहेत, हे जे आता राज्य करतात ना, हे त्या ठिकाणी राहू पण शकत नाही. परंतु आता आमचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी शांततेत गांधी विचाराच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करतात. बाबांना तुम्ही हे जे शांततेत सुरू आहे, तुम्ही अशा पद्धतीने शांततेत प्रश्न सोडवा. जर याचा जर कुठं त्या ठिकाणी आग लागली, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जर कुणाला काय झालं तर याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. मी एवढंच या निमित्तानं सांगतो. सरकारने या गोष्टीची आमची दखल घ्यावी एवढंच मी या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याच्या वतीने या सगळ्या आपल्या लढ्याला या ठिकाणी आई जगदंबा आपल्याला यश देव आणि या सगळ्या लढ्याच्या मागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत एवढंच मी या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.